दंडवत प्रणाम मंडळी, स्वागत आहे आपलं महान यूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये, महान भाऊ म्युझिक्स या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात? आनंदात आहात ना? आनंदात असायलाच पाहिजे. नवरात्रीचा महोत्सव सुरू आहे. आपण सर्वजण नामस्मरण करत आहात, लीळा चिंतन करत आहात. कुणी स्थानाच्या ठाई आहे, कुणी आपापल्या घरी आहे, परंतु नामस्मरणाने नित्यविधी जो आहे तो आपण करतच आहात. बंधूंनो, आपलाही एक उपक्रम सुरू आहे जो की आपणास ठाऊकही आहे, लीळा चिंतनाचा. दररोज सकाळी आपण फोटो अपलोड करतो, त्यावरतून आपल्या ज्या लीळा आठवतात त्या आपण कमेंट करतात आणि संध्याकाळी त्या फोटोच्या वरतून त्या संदर्भाने एखादी आपण लीळा श्रवण करत असतो. बंधूंनो, आजचा जो सकाळी आपण फोटो अपलोड केला होता तो आपण आपल्या स्क्रीनवरती सध्या आता बघत आहात. तो आहे सुपारीचा. सुपारी म्हटलं की न जाणे कितीतरी लीळा श्रीमद लीळा चरित्र या परमपवित्र ग्रंथामध्ये या संदर्भाने आलेल्या आहेत, परंतु त्यातीलच एक सुंदर लीळा आपण आज श्रवण करणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून द्या, चेहऱ्यावरती एक गोड स्माईल द्या आणि ईश्वराला दंडवत करून आपण सुरुवात करूयात आजच्या त्या सुंदर अशा लीळेला. दंडवत. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना आपण पहिल्याच दिवशीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, स्वामीजी नांदेड, तदनंतर मेहकर, त्यानंतरला पैठणला काही दिवस थांबल्यानंतरला स्वामीजी रुद्धपूरला गेले श्री प्रभुबाबांच्या दर्शनासाठी आणि रुद्धपूरहून परत आल्यानंतरला शेंदुर्जन असेल, त्या मार्गे गदाना, फुलंब्री गदाना आणि वेरूळला स्वामीजी आले. वेरूळला जवळपास स्वामींचं त्या लेण्यांच्या परिसरामध्ये 10 महिने वास्तव्य आहे. आजही आपण त्या लेण्यांमध्ये स्वामींच्या त्या स्थानांना वंदन करण्यासाठी जातो. इतका सुंदर तो लेण्यांचा परिसर. त्या लेण्यांमध्ये आमच्या स्वामींचं जवळपास 10 महिने वास्तव्य होतं. याच वास्तव्याच्या काळामध्ये स्वामींचे एक शिष्य, एक भक्त, नाव त्यांचं सारंग पंडित. ज्या सारंग पंडितांच्या कन्येची लीळा जी आहे ती आपण तिसऱ्या दिवशी श्रवण केली होती. तेच सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला आले. सारंग पंडितांची भेट झाली. त्याच दिवशीचीच गोष्ट, सारंग पंडितांनी स्वामींच्या दर्शनासाठी काही सुपाऱ्या आणलेल्या होत्या. सुपाऱ्या अगदी नवीन राशीच्या होत्या, कोऱ्या करकरीत छान अशा होत्या. त्यांनी त्या स्वामीजींना अर्पण केल्या. स्वामीजी त्या सुपाऱ्या चांगले निरखून बघू लागले, अतिशय निरखून बघू लागले. परंतु सारंग पंडितांना असं कुठंतरी संशय आला, स्वामी का बघतायत ह्या सुपाऱ्या एवढ्या निरखून? स्वामींना ते म्हणतात, जीजी या नव्या राशीच्याच तर सुपाऱ्या आहेत, चांगल्या आहेत, तर तुम्ही का एवढं निरखून बघत आहात? स्वामीजी म्हणतात, असं चांगल्या राशीच्या आहेत? बर. बाईसाबाईंच्याकडून एक अडकिता मागवला आणि त्यातील एक सुपारी फोडून त्या सुपारीला उघडून बघितलं. पाहिलं तर ती सुपारी आतून खराब होती. आश्चर्याची गोष्ट, सारंग पंडितही म्हणू लागले, जी या सुपाऱ्या तर नवीनच राशीच्या आहेत, परंतु अशा कशा खराब निघाल्या? स्वामी म्हणतात, बर, आता आम्ही म्हणतो ही सुपारी चांगली म्हणून. स्वामीजी त्या सुपारीला पाहून म्हणतायत, सारंग पंडितांना सांगतायत की आम्ही म्हणतोय ही सुपारी चांगली आहे. तेव्हा सारंग पंडित म्हणतात, जीजी आपणच तर आता फोडून बघितली, ही तर खराब निघाली ना. स्वामीजी म्हणतात, आम्ही म्हणतोय ना चांगली आहे. सारंग पंडित म्हणतात, नाही जी, ती खराबच आहे. स्वामी म्हणतात, लावताय शर्यत? सारंग पंडित म्हणाले, हो जी लावूयात. बर, मग शर्यतीमध्ये काय? स्वामींचं लक्ष त्यांच्या पगडीखाली जे आसू होते, आसू म्हणजे त्यावेळची ती विनिमयाची जी साधन होते, म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ते पैसे होते. आसू त्या काळात म्हणायचे. त्या आसूंकडे पाहिलं, तुमच्याकडे जे काही आहे ते आमचं होऊन जाईल. सारंग पंडित मोठे ठाम आत्मविश्वासाने, चालेल म्हटले स्वामी, लावूयात आपण शर्यत.
आणि आमच्या स्वामीजींनी ती जी सुपारी होती ती पुन्हा एकत्र केली. आणि आश्चर्याची गोष्ट, ती जेव्हा सुपारी उघडून बघितली, पांढरी शुभ्र अतिशय सुंदर अशी ती सुपारी निघाली. सारंग पंडितांना आश्चर्य वाटलं. ते फक्त त्या सुपारीकडे बघतच राहिले. अरे असं कसं झालं? ईश्वर अवतारच ते काहीही करू शकतील हो. तुम्ही आम्ही पामर काय त्या गोष्टीचा ठाव लावणार? मग स्वामीजींनी त्या पगडीच्या खाली जे काही आसू होते ते काढून घेतले आणि बाईसाबाईंना सांगितलं, हे आमच्या उपयोगाला न्या. आमच्या म्हणजे त्या संपूर्ण परिवाराच्याही म्हणता येईल. कदाचित ईश्वराला एखादी क्रिया, एखादी सेवा त्या भक्ताकडून करून घ्यायची असेल, त्या सारंग पंडितांकडून करून घ्यायची असेल, म्हणूनच कदाचित ही शर्यत केली असेल. किंवा कुठेतरी छोटा मोठा गर्व त्या सारंग पंडितांना असेल, तोही गर्व कदाचित हरण करायचा असेल. त्या ईश्वराची ती आगाध लीळा तुम्ही आम्ही काय जाणणार? अशी ही सुंदर अशी लीळा घडली वेरूळच्या त्या परिसरामध्ये. बंधूंनो, खूप सुंदर ही लीळा. यातून बोध घेण्यासारखा आहे. काय बोध आपण या लीळेतून घेतला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावं लागतं या व्हिडिओला, एक शेअर करावं लागतं, कमेंट करावं लागतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, आणि लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचे सदस्य होऊन आपला परिवार पुन्हा एकदा मोठा होऊ द्या. बंधूंनो, पुन्हा भेटूयात उद्याचा एक नवीन असा फोटो घेऊन. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.